साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मीरा ही किचनमध्ये सगळा जो झालेला प्रकार आहे ना त्याचा विचार करत असते. तिने विचार करत असते की नक्की आता पुढे काय काय होणार आहे आणि कसं काय संक्रांतीला स्पेशल वाल कोणाला भेटणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर तिथे देविका येत असते आणि देविका ही मीराला बडबडत असते. तिला म्हणत असते की तू ना जरा जपूनच राहा आमच्यापासनं आणि थोडीशी लांबच राहा. असं बोलल्यावर मित्रा मात्र सगळं काही शांतपणे ऐकत असते आणि मीरा तिचं पूर्ण लक्षपूर्वक बघत असते. तेव्हा देविका तिला म्हणत असते की हे बघ, जे काही वाण आहे ना ते फक्त आणि फक्त मलाच भेटणार आहे. स्पेशल गिफ्ट आणि स्पेशल पर्सन तर मीच असणार आहे. असं बोलल्यानंतर तिथे निरुपमा पण येते. निरुपमा म्हणते की हे बघ, तू ना ह्या विषयामध्ये पडायचंच नाही आहेस, तू ह्या दोघं मॅटरमध्ये यायचंच नाही आहेस आणि तू त्याच्यामध्ये पार्टिसिपेटच करायचं नाही, तू त्याच्यापासून लांबच राहायचं. असं म्हणल्यानंतर इथे सत्या आणि रिया मात्र शांतपणे ऐकत असतात. त्यावरती निरुपमा म्हणत असते की तू ह्याच्यामध्ये सामीलच व्हायचं नाही, जे काय आहे ते आम्ही बघू, भेटलं तर ते आम्हालाच भेटणार आहे. असं बोलून देविकासुद्धा तिथे तिला बडबडत असते आणि निरुपमा मात्र तिला सांगत असते की तू आमच्यामध्ये इन्वॉल्व नाही व्हायचं आहे, तू लांब राहायचे. समजलं, ही परीक्षा आमच्या दोघांची आणि हा गेमसुद्धा आमच्या दोघांचाच आहे, तू ह्याच्यामध्ये सामील व्हायचं नाही. असं तिला ते सांगत असतात. दोघीसुद्धा तिला खडसावून बोलत असतात आणि त्यांचं असं हे बोलणं मीरा मात्र सगळं शांतपणे ऐकत असते. मीराला वाईट वाटत असतं पण ती काय ह्याच्यामध्ये करू शकत नसते. ती सगळं ह्यांचं ऐकत असते. तेव्हा निरुपमा तिला म्हणते की मी सांगते तसंच कर आणि जर मी सांगते तसं नाही केलंस तर तुझं काही खरं नाही. त्यावरती मीरा म्हणते ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही जे कराल ते ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही. असं म्हणल्यानंतर देविका म्हणते की हो, असं बोलशील आणि परत तू आमच्यामध्येच येशील तर असं नाही झालं पाहिजे. हा का, तू आमच्यामध्ये आलीच नाहीच पाहिजे, तू या सगळ्या गोष्टीपासून लांबच राहायचं आहे आणि हे सगळं जे काही आहे ना ते फक्त आणि फक्त आम्ही बघू आणि झालं तर ते सगळं आम्हालाच भेटणार आहे. त्यामुळे तू सगळ्या गोष्टीपासून लांब राहा, म्हणजे जेणेकरून तुला भेटणार नाही. कारण का तुला पण चांगलं वागायची हाऊसच असते ना, त्यामुळे तू जरा लांबच राहा. अशी देविका आहे ना तिला बडबडत असते आणि तिला सांगत असते आणि तिच्यावरतीसुद्धा देविकासुद्धा ओरडत असते. जणू काही देविकाला असं वाटत असतं की मीरालाच सगळं काही भेटणार आहे. मीराच्या मनामध्ये असं काहीच नसतं, तिच्या मनामध्ये लालसच नसते. त्यामुळे ती म्हणते ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं तुम्हाला भाग घ्यायचं असते तर तुम्ही घ्या, तुम्हाला जसं स्पर्धा करायची तशी करा, तसं पण मला काही स्पर्धेमध्ये इंटरेस्ट नाही. अशी मीरा म्हणत असते आणि ती हे सगळं म्हणत असते की तुम्ही करा, तुम्ही जे करा त्याच्यामध्ये मी सोबत आहे, मी काही करणार नाही. तुमच्यासारखं मी जसं आहे तसं नॉर्मल वागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि ती हसत असते आणि ती म्हणत असते तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं म्हटल्यानंतर निर्मला म्हणते की हो ठीक आहे, बरोबर आहे तुझं. असं म्हणून दोघी पण विचार करत असतात की आता हे गिफ्ट तर आम्हालाच भेटणार आहे, उद्यापासून बघूया काय करायचं आणि काय नाही करायचं. असं म्हटल्यानंतर मीरा मात्र त्यांना म्हणत असते की ठीक आहे, ऑल द बेस्ट वगैरे त्यांना म्हणत असते. त्यांच्यासोबत ती उभी राहत असते आणि त्यांना म्हणत असते ठीक आहे, मी येते जरा जाऊन. असं म्हटल्यानंतर इथे निरुपमाने देविका म्हणते का मी सांगते ना तसंच तुला वागायचं आहे. देविकाला ती सांगत असते. त्यावर देविका म्हणते की हां ठीक आहे. त्यावर निरुपमा म्हणते की हो, आपल्याला असे काही कामं करायचे आहेत ना की सगळं काही आपल्यालाच मिळणार आहे. त्यानंतर इथे देविका ही निरुपमाशी बोलत असते आणि निरुपमा तिला म्हणत असते का इथे मीच फक्त चांगली वागणार आहे. असं बोलून ती निघून जाते आणि इथे देविका विचार करत असते की बघूया ही कशी नीट वागते आणि कोणाला ह्याच्यामध्ये कानातलं भेटणार आहे, कानातलं तर मलाच भेटलं पाहिजे, अशी ती देविका म्हणत असते. आणि हे सगळं सत्या आणि रिया शांतपणे ऐकत असते. तेव्हा ते लोक म्हणत असतात की काय आहे त्या बायका अशा करत आहेत आणि एवढं डेंजर असतील असं कधी मला वाटलंच नव्हतं. त्यावरती रिया म्हणते की काय होणार यार असं, ह्या लोकांच्या अशा वागण्यामुळे माझी संक्रांत खराब होणार नाही ना, माझ्या संक्रांतीवर काही संकट तर नाही येणार. माझी संक्रांत मला छान पद्धतीने साजरी करायची आहे, जेणेकरून माझी पहिली आहे ना तर मला छान सेलिब्रेट करायची आहे. पण ह्या दोघी अशा वागतात त्याच्यावरून मला तर असं वाटत नाही आहे की छान होईल आणि ती रडायला लागते. त्यावरती सत्या तिला म्हणतो की तू नको टेन्शन घेऊ, सगळं काही होईल, आम्ही दोघं आहोत ना, तू लक्ष नको देऊ. ह्या दोघी अशाच आहेत आणि ह्या नेहमी अशाच वागतात, त्यामुळे त्यांचा विचार करू नकोस. असं बोलून ते लोक सांगत असतात की एकमेकांना आधार देत असतात. तेव्हा सत्या म्हणतो की तू नको टेन्शन घेऊ, आम्ही आहोत ना, उद्याचं उद्या बघू. आणि तेव्हा सत्या म्हणत असो का मी तुला ना काही प्लॅन सांगतो तसं तू कर. तेव्हा तो म्हणत असो का मी तुझ्या कानात सांगतो, कारण इथे भिंतीला सुद्धा कान आहेत. त्यावरती इथे रिया म्हणते की काय हो, आपल्या घरामध्ये भिंतींना कान आहेत का? त्यावर सत्या म्हणतो तसं नाही म्हणत आहे, कोण ऐकेल म्हणून मी तुला सांगत आहे. तेव्हा तू तुझ्या कानामध्ये तो सांगू लागतो, त्याचा काही त्यांचा पुढचा प्लॅन आहे ना
तो सांगतो. आणि तो प्लॅन ऐकल्यानंतर इथे रिया म्हणते की वाव दादा, इतकं भारी प्लॅन तू केला आहेस, मस्तच वाटत आहे असं बोलून ती त्याचे आभार मानत असते आणि त्याला छान बोलत असते. ती म्हणत असते कसं काही झालं तरी पण फक्त आणि फक्त माझी संक्रांत आहे ना ती चांगली झाली पाहिजे असं बोलून ती त्याचे आभार मानत असते. आणि इकडे देविका तर आपल्या रूममध्ये विचार करत बसली असते आणि तेव्हा अचानकपणे ना तिला पंकज धडकतो आणि पंकज तिला म्हणतो की काय गं तू अशी चालत आहेस. तेव्हा देविका ही पंकजवर खूप भडकते. तेव्हा पंकज म्हणतो की तू कशाला भडकत आहे, असं झालं तरी काय आहे की तू एवढी चिडली आहेस. त्यावर देविका म्हणते की आता ना जे वाण आहे ना ते नक्कीच तुझ्या आईला भेटणार आहे. असं बोलल्यावर पंकज म्हणतो की हां माझ्याच आईला भेटणार आहे. असं बोलल्यानंतर देविका म्हणते हा काय म्हणतोस ते सोन्याचं आहे, ते मलाच पाहिजे. आणि तुला समजत नाही आहे का आता सोन्याची व्हॅल्यू काय आहे, 1,00,000पर्यंत तरी जाणार आहे आणि ते 1 तोळ्याची तर नक्कीच असणार आहेत. त्यामुळे ते मला पाहिजेत. असं बोलल्यानंतर पंकजच्या मनामध्ये लाडू फुटायला लागतात. पंकज बोलतो का मग सगळे अर्धे पैसे 50-50 होणार ना, असं म्हटल्यानंतर देविका मात्र त्याच्यावर भडकते. देविका म्हणते नाही 50-50 मिळणार नाही आहेत, कारण का ते माझे आहेत आणि ते फक्त मलाच मिळणार आहे. असं बोलल्यानंतर ते पंकजचा विचार करत बसतो की अरे ही तर मला देणार नाही, पण हिचे पैसे ते माझे पैसे आहेत ना. त्यावरती पंकज म्हणतो का मी तुला एक आयडिया देतो, तसं तू वाग पण मला पाहिजे हिस्सा. त्यावरती देविका म्हणते ठीक आहे, मी तुला 40% आणि मला 60% असं देईन, पण जो काही प्लॅन आहे ना तो मला सांग. त्यावरती पंकज म्हणतो की हो मी तुला असा प्लॅन सांगणार आहे ना की तुझ्यासारखं इथे या घरामध्ये कोणीच वागू शकणार नाही आणि त्यामुळे तुला मी सांगतो तसंच तू वाग, पण मला जे ठरलं आहे ते पैसेपत्र मला पाहिजेत हो का, असं पंकज वारंवार देविकाला म्हणत असतो. पण देविका त्याला सांगत असते की हो मी तुला देईन, पण आधी मला तुझा प्लॅन तर सांग आणि प्लॅन सक्सेस होऊ दे, मला पैसे आले म्हणजेच कानातले आले तर मी तुला नक्कीच देईल, असं ती म्हणत असते. आणि तेव्हा ती पंकजच्या मिठीमध्ये जाते आणि ती पंकजला मिठी मारून उभी असते. आणि इकडे हॉलमध्ये कोणतंही बाई आहे ना ही देवाजवळ बसलेली असते आणि देवपूजा करत असते. तेव्हा सत्या झोपेतून उठतो आणि तो हॉलमध्ये येतो. तेव्हा तो बघतो की कोणतरी बाई आहे ना ही मंदिराच्या इथे बसलेली असते. त्याला वाटतं कोणतरी आहे, काय माहिती कोण असेल. त्यामुळे ना तो तिच्याकडे बघत असतो, पण तिच्या डोक्यावर पदर बिदर असल्यामुळे त्याला समजत नाही आणि ती पाठमोरी असल्यामुळे त्याला कळण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ती देवपूजा करत असते आणि तेव्हा सत्य आहे का तिला बघत असतो की ही कोण आहे, आपल्याला समजायला पाहिजे. त्यामुळे तो धावत धावत जातो आणि त्याच्या वडिलांना बोलून येतो आणि त्याच्या वडिलांना बोलून आल्यानंतर तो म्हणतो की हे बघ बाय, तू कोणती बायको बिको आणली आहेस का तुझ्या लहान पोरांना सांभाळायला, असं म्हणल्यानंतर तो म्हणतो की नाही मी तर कोणाला आणलं नाही आहे, माझी निरुपमाच बायको आहे, मी अजून कोणाला आणलं नाही. तेव्हा तो म्हणत असतो की ही कोण आहे बाई, ही आपल्या घरी येऊन पूजा का बरं करत आहे. आणि तेव्हा ते दोघं पण एकदम आश्चर्यचकित झालेले असतात. ते विचार करत असतात की ही बाई कोण आहे. तेव्हा सत्या जातो आणि ना आजीला बोलून आणतो की आजी बघ आपल्याकडे ना कोणतरी आलं आहे. तेव्हा आजी म्हणते की ही बाई कोण आहे, तिला अशी का बसली आहे आणि ती इथं का बसली आहे, कोण आहे कोण, अशी आजीला पण त्या गोष्टीचं माहीत नसतं. तेव्हा आजी म्हणते थांबा मी ना जाऊन बघते तिला कोण आहे. आणि तेव्हा आजी तिला आवाज देत असते, तिला म्हणत असते की अगं ए बाई तू कोण आहेस, तुझा चेहरा तरी दाखव, मी तुला कधीपासून विचारत आहे. तेव्हा इथे सत्या आहे तो विचारत असतो की कोण आहे कोण नक्की, तू तर काय बायको बिको नाही ना आणली. तेव्हा त्याचे वडील म्हणतात का नाही नाही मी असं काय आणलं नाही. आणि तेव्हा तिथे रवीसुद्धा येतो आणि रवी म्हणतो की ही कोण आहेत बाई, ह्या कोण आल्या आहेत घरी, काय समजायला मार्ग नाही. त्यावरती सत्य म्हणतो की हां मला पण नाही समजत आहे की कोण आहे. त्यावरती आजी म्हणत असते की हां थांब आपण शोध लावू की कोण आहे. आणि आजी तिच्याकडे बघत असते आणि तिला म्हणत असते की अगं ए बाई तुझं तोंड दाखव, तू कोण आहेस हे सांग मला, असं ती म्हणत असते. आणि त्यावर ती म्हणत असते की हां असं म्हणून ती शांत बसलेली असते. त्यावरती ते सत्या आणि घरातले सगळेजणं तिच्याकडे बघत असतात की ती आत्ता काहीतरी बोलेल, ती आत्ता काहीतरी सांगेल, असं म्हणून तिच्याकडे दोघांच्या सगळ्यांच्या नजर लागलेल्या असतात. आणि ती जी असते ती दुसरी तिसरी कोण नसून निरुपमाच असते, हे मात्र त्यांना माहीत नसतं. आणि आजी आहे, आजी पण तिच्याकडे बघत असते की ती कशी काय पूजा करत आहे आणि काय. त्यावरती ती बाई असते म्हणजे निरुपमा उठते आणि आपल्या डोक्यावरचा पदर काढते. आणि त्याच्यानंतर ती निरुपमा दिसत तर सुंदर असते प्रचंड, पण तिला बघून सगळ्यांना आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो. ते एकदम शॉक होऊन जातात की अरे बापरे हे तर काय झालं, ही कशी काय एवढी नऊवारी वगैरे घालून घरामध्ये फिरत आहे, असं म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. त्यावरती तिची सत्यजित तर खूप घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की काय आहे बापरे ही आई अशी का तयार झाली. आणि मीरा हसत असते आणि सगळ्यांचं असं
अचानक भयानक रूप बघून तिथे निरुपमा पण थोडीशी टेन्शनमध्ये आली असते, पण ती काही बोलत नसते. आणि तिथे तिचे मिस्टर्स म्हणजे सत्याचे वडील हे तर तिच्याकडे अवाक झालेले असतात आणि ते तिच्याकडे बघत असतात. तिला म्हणत असतात, अगं निरुपमा, तू इतकी भारी दिसत आहेस ना की काय का सांगू. सुधाकरचं असं बोलणं ऐकल्यावर सत्या मात्र टेन्शनमध्ये येतो आणि सत्या हसायला पण लागतो. तो म्हणत असतो, काय रे बा, तू काही हिला नटायला सांगितलं होतंस का काय आज, की ती एवढी चांगली नटली आहे आणि आज काय झालं की असं काही हिने करून बसले, तू काहीतरी केलं असशील म्हणून ती अशी तयार झाली आहे, असं सत्या सुधाकरला सांगत असतो. आणि म्हणत असतो की अगं आई, तू असं काय केलंस की तुला एवढं चांगलं तयार व्हायला कोणी सांगितलं, म्हणजे तू नक्कीच कोणतरी चांगली सुधारलेली आहे असं म्हणत असतो. आणि त्यावरती मीराला मात्र सगळं माहीत असतं की ह्याच्यामागे काय स्टोरी आहे आणि ती बिचारी हसत असते. आणि त्यावरती निरुपमा आहे ही तर चांगलं बनायचं नाटक करत असते. ती म्हणत असते सासूबाईंना की मी ना तुमच्या पाया पडते, आणि ती सासूबाईंच्या पाया पडते, तिच्या नवऱ्याचा म्हणते पती परमेश्वरच्या सुद्धा पाया पडते. त्याच्यानंतर ती घाईघाईमध्ये सत्याच्या सुद्धा पाया पडते. तेव्हा सुधाकर तिला म्हणतो की अगं आधी बघत तर जा, कोण आहे, कोणाच्या पाया पडते आहेस. मला मान्य आहे की जर लहानांनी पण मोठ्यांच्या पाया पडतात, तसं मोठ्यांनी सुद्धा कधी कधी त्यांचा मोठेपण बघून लहानांच्या पाया पडायचं असतं, पण तू आधी बघ तर कोण आहे, असं सुधाकर तिला सांगत असतो. आणि तिला म्हणत असतो की तू इतकी सुंदर दिसत आहेस की मला खूप छान वाटत आहेस, मला जुने दिवस सगळे आठवले. त्यावर ती निरुपमा ही काहीच बोलत नाही, ती तर लाजत असते आणि हसत असते. ती म्हणत असते की तुम्ही सगळे उठलात ना, असं ती छान एकदम गोडीने सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोलत असते. त्यांना म्हणत असते का मी ना तुमच्यासाठी छान चहा आणते, असं ती म्हणत असते. आणि ती सगळ्यांना एकदम प्रेमाने हाक मारत असते. सत्याला पण ती एकदम बाळा बिळा हाक मारत असते. तेव्हा त्याला बाळा ऐक बोलल्याने घरातल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. घरातले सगळेजण म्हणतात, बाळा, तुझ्या सत्याला बाळा हाक मारतेस, असं बोलल्यानंतर निरुपमा काहीच बोलत नाही. निरुपमा सगळ्यांना म्हणत असते की तुम्ही बसून घेवा. तेव्हा इथे सुधाकरला तर तिचं सौंदर्याचं भाळलं असतं, तेव्हा तो तिथेच बसत असतो. तेव्हा ती म्हणते की इथे नका बसू, तुम्हाला जागा आहे तिथे बसून घ्या. आणि तेव्हा ती जबरदस्तीने आईला म्हणजे सासूबाईंना आणि सुधाकरला बसवत असते आणि त्यांना म्हणते, तुम्ही सगळे बसून घ्या, मी तुमच्यासाठी ना चहा घेऊन येते. आणि ती चहा घेण्यासाठी जाते आणि ती चालताना सुद्धा ठुमकत ठुमकतच चालत असते. आणि तिला असं बघून सगळेजण हसत असतात. मात्र इथे सुधाकर आणि सत्या म्हणत असतात की ही तर काय वेगळीच चाक करत आहे. तेव्हा सत्या म्हणतो की तू आपल्याला सांभाळायला काही दुसरी मम्मी आणली आहेस का, असं बोलल्यानंतर अजूनच सगळेजण हसायला लागतात. आणि मीरा म्हणत असते की अहो तुम्ही जरा गप्प बसा, एवढी चांगली तर त्या दिसत आहेत, तरी तुम्ही त्यांना नावं का ठेवत आहात आणि तुम्ही असं का बोलत आहात. तेव्हा निरुपमा ही मीराला म्हणते की थँक्यू मीरा, तू अशी बोललीस त्याबद्दल थँक्यू. त्याच्यानंतर इथे निरुपमा सगळ्यांना चहा देते आणि त्यांना प्रेमाने चहा देण्याचं कर्तव्य ती करत असते, सगळ्यांनाच देत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते सत्याला की बाळा, तुला पण चहा देऊ का. आणि त्याला परत बाळा म्हटल्यावर घरातल्यांना सगळ्यांना शॉकच बसतो. घरातले सगळे म्हणतात की सत्याला बाळा, ह्याआधी कधी म्हणणारी नव्हतीस ना. त्यामुळे सत्या म्हणतो दे दे, तू आता एवढी बाळा बिळा म्हणत आहेस तर मला दे. त्याच्यानंतर ती रवीला विचारते की रवी तुला चहा, तेव्हा रवी नाही म्हणतो. आणि त्याच्यानंतर इथे ती मीराला विचारते की मीरा तुला चहा, तर मीरा म्हणते मला आवडलं असतं घ्यायला, पण मला ना थोडं बाहेर जायचं आहे, मला ऑर्डर आली आहे, ती मला देऊन येते. त्यावरती निरुपमा म्हणते की ठीक आहे, लवकर ये, जास्त उन्हाची तू फिरू नकोस का, कारण का ऊन खूप वाढलं आहे ना. आणि तिचं असं बोलणं ऐकल्यानंतर मीराला मात्र शॉक बसतो. मीरा म्हणते माझी कधी न काळजी करणारी बाई आज माझी काळजी कशी काय करते, असं बोलल्यानंतर मीरा तिथून निघून जाते. आणि त्यानंतर इथे निरुपमा परत रवीला विचारते, अरे रवी, थोडंसं घेतला असतास चहा तर बरं झालं असतं, घेऊन तर बघ. त्यावरतीच लगेच रवी म्हणतो ठीक आहे, आता देतेस तर दे, मी घेते, असं बोलून सगळेजण चहा वगैरे घेत असतात. आणि त्यानंतर इथे निरुपमा असते की ती चांगलं वागायचं नाटकच करत असते. आणि ती नंतर म्हणते की आई, मी तुमचे ना पाय दाबून देते. बोलत असताना ती बोलत असते, अरे ही रिया कुठे राहिली, या रियाने असं सगळं बघितलं पाहिजे म्हणून मी हे सगळं करत आहे, पण तिने बघायला पाहिजे ती तिथं नाही आहे, तरी पण ती पाय वगैरे दाबत असते आणि तिची सेवा करत असते. तिला असं वाटतं की जर मी सेवा केली तर मला मेवा भेटेल आणि मला ती जे कानातले आहेत ते भेटेल. त्यानंतर ती म्हणते की पाय नाही दाबत आहे ना, तर मी थोडंसं पाठ वगैरे पण दाबून देते. तेव्हा सत्या म्हणत असतो की बघू आजी, तुझ्या गळ्यामध्ये काही सोन्याचं बिन्याचं असेल तर ते घेण्याचा विचार असेल आणि पायामध्ये सुद्धा काय असेल तर तो घ्यायचा विचार असेल, हो बघून ठेव, असं बोलायला निरुपमा म्हणते की काय रे बाळा, तू असं बोलत आहेस मला,
त्यावरती सत्या म्हणतो की नाही अगं, आत्तापर्यंतचा विश्वास आहे ना आमच्या, की तुझं गळा दाबायला गेलीस, म्हणजे खांदा दाबायला गेलीस तर तू गळ्यातलं सोनं आहे ना ते घेशील, म्हणून मी बोलत आहे, बाकी काही नाही. असं बोलल्यानंतर इथे निरुपमा मात्र सत्याचं बोलणं इग्नोर करते, कारण का तिला चिडायचं नसतं. तिला ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते शांतपणे बोलून चांगल्या रीतीने सगळं काही करायचं असतं. आणि इकडे आजी तर मात्र खूप शॉक झालेली असते की अरे बापरे, यांचं चाललं तरी काय आहे नक्की. आणि इकडे रिया मात्र तिच्या बेडरूममध्ये छान गाढ झोपलेली असते. तेव्हा तिथे देविका येते आणि देविका तिला उठवत असते की उठ उठ. तेव्हा रिया आहे ना ती म्हणत असते की अरे काय आहे, मला झोपू द्या ना जरा, एकच दिवस मला भेटला आहे झोपायला, तर मला झोपू द्या. असं बोलल्यानंतर ती रिया आहे ना नाईलाजाने उठते आणि उठल्यानंतर ती एवढी घाबरते. ती इथे देविकाला बघून प्रचंड शॉक होते, कारण का देविका अशी साडी बिडी एवढी नटून थटून कधी तिच्या रूममध्ये आली नसते. तेव्हा इथे देविका म्हणते की मी ना तुझ्यासाठी ना बेडटी आणली आहे. त्यावरती ती सांगत असते का मी तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी आणल्या आहेत. असं म्हटल्यानंतर इथे रिया म्हणते की बाय द वे तू एवढी छान तयार झाली आहेस, तू आज इतकी सुंदर दिसत आहेस की काय सांगू. असं बोलून देविका आहे ना ही कानामागचे केस मागे करत असते आणि तिला आपलं तयार झालेलं दाखवत असते. तेव्हा इथे रिया म्हणते की पण तू तयार झाली आहेस, पण याच्यामध्ये ना काहीतरी मिसिंग आहे. तर ती म्हणते की अरे तू एवढी छान तयार झाली आहे, पण तू कानातले काही घातले नाही आहे, जा जाऊन पहिले कानातले घालून ये. त्यावरती ती असं म्हणत असते आणि ती झोपलेली असते, त्यामुळे तिला सगळं स्पष्ट तरी दिसत असतं, पण तरी पण ती असं सांगत असते की तुझं ना हे मिसिंग आहे, ते मिसिंग आहे. त्यावरती देविका म्हणते की हो, मी कानातले ना मुद्दामूनच घातले नाहीत, आता तू मला वाण म्हणून कानातले देशील ना, तेव्हा तेच मी लगेचच्या लगेच घालणार आहे. असं बोलून ती रियाला थोडा मस्का लावत असते आणि तिला भेटी देत असते. तेवरती ही रिया म्हणते की कुठले कानातले, कुठलं वाण, मला काहीच आठवत नाही आहे, असं ते म्हणत असते. तेव्हा देविका म्हणते आठवेल आठवेल असं म्हणत असते. त्याच्यानंतर इथे देविका आहे ना ही रियाच्या इथली चादर वगैरे घरी घालायला चालली असते. तेव्हा रिया म्हणते अगं तू काय करत आहेस, मी आवरेन, तू नको असं सगळं काही करूत बसू. तेव्हा इथे देविकासुद्धा रियाला म्हणत असते की तू हळूहळू चहा पी, आणि नंतर मग ती निघून जाते. तेव्हा इथे रिया म्हणते की आता ही काय करायला गेली असेल, जाऊ दे, असं म्हणून ती चहा पिण्यात मग्न असते. आणि इकडे देविका मात्र तिचं टॉवेल, कपडे, टूथब्रश वगैरे सगळं घेऊन येते. तेव्हा रिया म्हणते अगं देविका ह्याची काय गरज आहे, मी केलं असतं. तेव्हा देविका म्हणते नाही नाही, माझं काम आहे ते मी केलंच पाहिजे. आणि ती लाडाने एकदम तिला काही ना काही वेगळीच कारणं सांगत असते. तेव्हा रिया म्हणत असते अगं तू काय करत आहेस देविका, मी तुला सांगितलं पण नव्हतं तरी तू घेऊन आली आहेस, तुझं चाललं तरी काय आहे, मला काहीच समजत नाही. असं बोलून ती सांगत असते की तू ठेव ठेव, मी अंघोळीला जाईन, नाही तर तू तिथे पण येशील. असं बोलून तिला सांगत असते की तू ठेव, आता मी काही करेन, माझं करायचं आहे ते. असं बोलल्यानंतर इथे देविका ठेवते आणि देविकाला समजायचं का मी आता सगळ्या काही गोष्टी जिंकली आहे. आणि इकडे आता निरुपमा किचनमध्ये जेवण बनवण्याच्या तयारीत असते. तेव्हा तिला ती जाडी मध्ये अडकत असते, त्यामुळे तिला चालता फिरता काही येत नव्हतं, तरी पण ती करण्याचा प्रयत्न करत असते. तिला असं वाटत असतं की सौजन्यपणा हा असं आपण तयार बियार झालो तर दिसणार आहे आणि आपल्या वागण्यातून दिसणार आहे. त्यावर ती म्हणते अरे पण ती रिया कुठे राहिली, तिच्यासाठी हे एवढं सगळं केलं आहे आणि तीच बाहेर येत नाही आहे, कधीपासून आतमध्ये आहे, ती येतच नाही आहे, तिने या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत ना. असं म्हणून निरुपमा ही रियाची वाट बघत असते. आणि त्याचवेळी तिथे देविकासुद्धा येते. तेव्हा निरुपमा आहे ही देविकावर ओरडते, तिला म्हणते काय काय कुठे गेली होतीस तू, आणि तू साडी का घातली आहेस. असं म्हटल्यानंतर इथे देविका म्हणते काही नाही, असंच घातली. त्यावरती इथे कोपऱ्यातून रिया आणि सत्या पण हे सगळं बघत असतात. तेव्हा निरुपमा म्हणते की असंच काहीतरी कारण असेल म्हणूनच तू घातलं असशील ना, मला खरं खरं सांग, तू का घातलं आहेस, कारण का तू अशी साडी घालून फिरणाऱ्यातली तर मुलगी नाही हे मला चांगलं माहिती आहे, त्यामुळे जे असेल ना ते मला पटकन सांगायचं आहे, तर कशाला घातलीस, असं ती तिच्यावर ओरडत असते. आणि हे सत्या आणि रिया मात्र ऐकत असते. त्याच्यावरती देविका म्हणते का नाही, मी ना सगळे कपडे धुवायला टाकले आहेत, म्हणून माझ्याकडे कपडे नाही, म्हणून मी बोललं की साडी घालावी. त्यावरती निरुपमा तिला म्हणते की काय गं, तुझ्याकडे एवढे ढीगभरचे कपडे आहेत, तू काय एकदम सगळेच कपडे धुवायला टाकलेस आणि सगळेच कपडे वापरून झाले. त्यावरती देविका म्हणते की तसं नाही म्हणते मी, पण असं पण म्हणणं आहे का आता आजी पण आहे ना घरामध्ये, मग ती म्हणेन की सणवार आला आहे आणि तुम्ही काय ड्रेस बीस घालून फिरता, जरा साड्या बिड्या घालायला पाहिजेत ना, म्हणून मी साड्या घालते, कारण का मग आजी नावं ठेवेल ना, तुम्हालाच बोलेल की काय गं तुझ्या सुना अशा आहेत तशा आहेत, म्हणून मी साडी घातली आणि मला साडीमध्ये जरा बरं वाटतंय. असं ऐकल्यानंतर इथे निरुपमा म्हणते गप्पच बस, तू कशी आहेस ना ते मला बरोबर माहिती आहे,
आणि तू म्हणून साडी घातली आहेस. त्यावरती देविका म्हणते, नाही नाही, आणि आता सण पण आले आहेत ना, म्हणून मी साडी घातली आहे, बाकी काहीच नाही. तुम्ही काही विचार करू नका, अशी ती निरुपा मला सांगत असते. पण निरुपा मात्र चॅप्टर असते. निरुपा म्हणत असते की ही रिया कुठं राहिली काय माहिती. या रियासाठी आम्ही एवढं करतो आहे आणि ही रियाच बघायला नाही. पण रिया मात्र हे सगळं गुपचूपपणे बघत असते आणि ती त्याच्यावरती विचार करत असते की काय या बायका अशा. ही देविका पण मनातल्या मनात विचार करत असते, या निरुपमाला कसं वागायचं आहे तसं वागू दे, आपण पण नीटच वागायचं. आणि निरुपमाला देविका म्हणत असते की तुम्ही खूप छान दिसत आहात. तेव्हा निरुपमा म्हणते की हो, मी तर नेहमीच छान दिसत असते, हे काही पहिल्यांदा